मित्रहो, आपण आलो आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. मित्रहो, आज काय मार्केट निघेल याची उत्सुकता सर्व शेतकऱ्यांना लागली आहे. मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये कांद्याची आवक वाढल्यामुळं खरं तर आज कांद्याचा दर हा 2,500-3 हजार व जास्तीत जास्त 3,500 ते 3,800 रुपयेपर्यंत या ठिकाणी गेला असल्याचं दिसत आहे. पावसाळी कांद्याला ॲव्हरेज नव्हतं, मात्र रब्बीच्या कांद्याला या ठिकाणी तिपटीनं ॲव्हरेज झाल्यामुळं सध्या देशांतर्गत कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे भारत दिगोळे यांनी सोशल मीडियामध्ये केंद्र सरकारनं निर्यात मूल्य 0 करावं तरच शेतकऱ्याच्या मालाला बऱ्यापैकी भाव मिळेल, यासाठी उद्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ते प्रश्न मांडणार असल्याचं देखील त्यांनी नुकतंच म्हटलं आहे. तर आपण आता पाहणार आहोत सोलापूर कांदा निलाव. 30 रुपये किलो, 30 रुपीज पर केजी, 30 रुपीज पर केजी. 23. नमस्कार शेतकरी राजे. नमस्कार. काय भाव गेला आज कांदा? 3,000. अजून दुसरं एकच बक्कल आणलं होतं का? 3,000, 2,000, अजून 1,500. बर. तुमचं नाव काय? बाळू जगताप. गाव? अंदापुरी. तालुका जिल्हा? बीड. म्हणजे बीडवरून सोलापूरला एका गोणीला किती लागते? खर्च किती आहे एका गोणीचा? 40 रुपये. एका गोणीला 40 रुपये. बरं, म्हणजे जास्त खर्च नाही, कमी आहे, भाडं कमी आहे म्हणा लागेल. 40 रुपये बीडवरून इकडं म्हणजे किती किलोमीटर आहे अंदाजे? एकूण किती एकर कांदा केला होता? 3 एकर. 3 एकर. बर, काय लागण केली का पेरणी केली? नाही, लागत केली. रोपं टाकून लागण केली. कुठल्या महिन्यात केली होती? ऑगस्ट मध्ये गणपती झाल्यावर का कसं काय? लक्ष्मी झाल्यावर म्हणजे दिवाळीच्या आधी 2 महिने. बर, कुठल्या जातीचा आहे हा कांद्याचा वाण? पंचगंगा एक्सपर्ट. सर्वसाधारणपणे एकरी तुम्ही ॲव्हरेज काय काढता? 11-12 टनापर्यंत काढलं. किती? 11 साडे 11 टन. 11.5 टन म्हणजे किती बॅगा? 300-350 काय असं? 300 बॅगापर्यंत. बरं, तुम्ही ज्यावेळेला कांदा लागण करता त्यावेळेला तुम्ही लगेच तणनाशक किती दिवसांनी फवारताय? 25-26 दिवसांनी तणनाशक फवारता का? बरं, यावर्षी मग खुरपण्या किती झाल्या बायांकडून? 2 खुरपण्या, 1 तणनाशक. हे सर्वसाधारण पहिला डोस तुम्ही या कांद्याच्या वाढीसाठी कधी देता? किती दिवसानं? 25-26 दिवसानंतरच. 25-26 दिवसानं पहिला डोस. सर्वसाधारण कुठला डोस दिला पाहिजे 25-26 दिवसानं? आपल्या हिशोबावर. नाही, तुम्ही कुठला काय वापर केला कांद्याच्या वाढीसाठी? 24 आणि आणखी 2-4 खतं वापरली. त्यानंतर खुरपण केलं. मग पुन्हा किती दिवसानं म्हणजे दुसरा डोस दिला? दुसरा दिला 50 दिवसांनी.
50 दिवसानं. हां, त्यानंतर पुन्हा डोस दिला का मग? नाही, 2 डोस दिले कांद्याला. बरं, कांद्यामध्ये नेमकं जमिनीचा प्रकार कसा असायला पाहिजे कांद्यासाठी? जमिनीचा प्रकार आता मध्यम पाहिजे, लय भारी बी नाही लय हलका बी नाही. हां, म्हणजे जमीनच्या त्या म्हणजे पावसाचं पाणी साठलं तर कांद्याला काय धोका होतोय का? नाही, धोका होत आहे ना. हां, यावर्षी पावसाचं काय तुमच्या कांद्यावर विपरीत परिणाम झालाय का? 50% परिणाम झाला आहे. हां, म्हणजे यंदा अवरेज किती घटलंय का काय? पहिल्या कांद्याला काहीच आलं नाही, सडून गेले कांदे. बर, यावर्षी 3 एकरामध्ये सर्वसाधारण किती उत्पन्न निघाल मग? 3 एकरामध्ये 1 एकर काढला तर आता किती 3 एकरातला विकला किती आजपर्यंत? 11 11.5 टन. मग किती पैसे झाले? 1 एकर मधला सगळा गेला. 11 टनाचं किती बिल आलं तुम्हाला? 11 टनाचं 3.5च्या पुढे गेलं. 3.5 लाख रुपये. म्हणजे आज किती गोणे आणलेत? आज 30 गोणे आणले. 40 म्हणलं की. हां, तुमच्या 30 आहे त्या. मग त्या 30 गोण्या कशा गेल्या? 30 गोण्या गेले आज 3,000 आणि 1 नंबर. हां, 2,000 आणि 2 नंबर. हां, काही 1500 गेला. बर, म्हणजे 3 एकरात काही गेलं. हां, आतापर्यंत 3 एकरात 3.5 लाख रुपये आलेत. आणखी किती पैसे होतील मग? आता ते काढायचंच बाकी 1 एकर. नाही, आता समजा आता किती राहिलाय 3 एकरातला? 1 एकरातला 1.5 एकरातला हे 3.5च्या पुढे गेलं. 1.5 एकरातला 3.5 लाखाच्या पुढे गेलंय. अजून 1.5 एकर आहे. 1 एकर पाण्यानेच गेला. बर, मग आता किती कांदा मागे राहिलाय? अर्धा-पाऊण एकर आहे. बर, म्हणजे आजची पट्टी ते 3.5 लाखात आहे का वेगळी आहे? 3.5 लाखात. 3.5 लाखातच आहे. आणि मग अजून काय किती बॅगा अजून शिल्लक आहेत घरी? आणि शिल्लक नाही, काढायचं राहिले ना आता. तेच की, किती निघेल अजून? निघत 100-125. हां, तर सोलापूर मार्केटबद्दल काय वाटते तुम्हाला? बरं आहे मार्केट, पण आता जास्त आल्यावर भाव कमी होते. हां, आवक जास्त आल्यामुळं भाव कमी झालाय. तर यासाठी नेमकं आता सरकारनं काय भूमिका घ्यायला पाहिजे असं वाटतंय? सरकारनं जरा शेतकऱ्याला थोडा हमी भाव द्यायला पाहिजे. हां, सरकारनं नेमकी आता काय भूमिका घेतली पाहिजे जास्तीच्या कांद्यासाठी? सरकारनं आता भूमिका 4-5 रुपये क्विंटलने अनुदान द्यायला पाहिजे. हां, आणि निर्यात बी थोडी थांबवायला पाहिजे, वाढवायला पाहिजे, म्हणजे 2 रुपयाने भाव वाढतील. हां हां, म्हणजे सरकारनं निर्यातीला चालना दिली पाहिजे. त्या दृष्टीनं खरं तर काय जो जास्तीचा कांदा या ठिकाणी आलेला आहे त्यासाठी सरकारनं निर्यात धोरण हे शिथिल केलं पाहिजे. तर मित्र, हे होते बीड जिल्ह्यातील शेतकरी की ज्यांनी आज सोलापूरच्या मार्केटमध्ये कांदा आणला होता. तुम्ही आज 89 मराठीशी संवाद साधला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुमच्या या कष्टाला असंच फळ मिळो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. नमस्कार. 72 रुपये बोलो, 72 DDC का बोलो जी, 1600 रुपये, 16 करने के 16 मोहिनी को 17 रोड शेतकरी 27 माल बघा, 27 रुपये एमसेट कर रे. 19 31 पर केजी 31 रुपये किलो. 31 पर केजी. मित्र हो, आज सोलापूर मार्केटमध्ये सर्वसाधारण 2,500 हजाराचं मार्केट चालू असून आज 3,500 कुठेतरी एखादं वक्कल 3600-3700 गेला आहे. तब्बल 700 ते 800 रुपयानं आज मार्केट पडलं आहे. मित्र हो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. या ठिकाणी इथेच थांबतो. नमस्कार.